साताऱ्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.1% मतदान, एकूण मतदान 62% होण्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज। अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान, प्रशासनाच्या योग्य नियोजनाचे सातारकरांनी केलं कौतुक। साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासूनच मोठ्या जोमात सुरुवात झाली होती। सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेलं मतदान अखेर 6 वाजता पूर्ण झालं। सातारा जिल्ह्यात अंदाजे 62% मतदान होईल असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवलाय। तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात 54.1% इतकं मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मतदानाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी छोटे अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसून साताऱ्यात पूर्णपणे शांततेत मतदान पार पडल्यानं सातारकरांनी देखील प्रशासनाच्या योग्य नियोजनाचं तोंड भरून कौतुक केलं। गेल्या महिनाभरापासून सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती। यामध्ये आरोप प्रत्यारोप करत प्रत्येक उमेदवाराने आपल्या चिन्हाचा प्रचार करून आपल्या विकासाचा अजेंडा मतदारापर्यंत पोहोचवला होता। अखेर 7 तारखेला सकाळपासून आपल्या विकासाभिमुख उमेदवाराला मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावून मतदान प्रक्रियेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता। साताऱ्यातील 2315 मतदान केंद्रावर लाखो मतदारांनी सकाळपासूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद केलंय। संपूर्ण सातारा जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.1% इतकं मतदान झालं असून त्यामध्ये वाई मतदारसंघात 51.9%, कोरेगावमध्ये 57.21%, कराड उत्तरमध्ये 54.89%, कराड दक्षिणमध्ये 56.99%, पाटणमध्ये 50.3%, सातारा जावळीमध्ये 53.55% इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। त्यामुळे येत्या 4 जूनला कोणाच्या पारड्यात मतदारांनी आपलं बहुमूल्य मत टाकलं हे स्पष्ट होणार असून आता सर्व सातारकरांचे 4 जून रोजी होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागून राहिलंय। नमस्कार, मी जितेंद्र गोटे, जिल्हाधिकारी सातारा। आज सातारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सकाळी 7 वाजतापासून मतदान चालू होतं। संध्याकाळी 6 वाजता ते मतदान संपलेलं आहे। काही ठिकाणी अजूनही क्यू असल्यामुळे तिथे मतदान चालू आहे। संध्याकाळी 5 वाजताची रिपोर्टच्या प्रमाणे 54% मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मागचीपेक्षा यावेळी मतदान जास्त झालं असं दिसत आहे। संपूर्ण दिवस कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्थाबद्दल कुठल्याही प्रकारची चुकीची घटना घडली नाही। शांततेने हा इलेक्शन पार पडलेलं आहे। मोकपोलच्या वेळी काही मशीन बदलण्याची आवश्यकता होती, ते आपण बदलून दिलेली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा काही किरकोळ ठिकाणी मशीन बदलण्याची आवश्यकता लागली होती, तर तेही आपण बदलून दिलेली आहे। आणि संपूर्ण जे आज इलेक्शनची जी प्रक्रिया आहे ती खूप शांतप्रमाणे झालेली आहे सातारा जिल्ह्यात। आणि सातारा जिल्ह्याचे जे नागरिक आहेत त्यांनी मोठ्या संख्येने आज वोट दिला, त्याबद्दल जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना धन्यवाद।